एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा एक मोठा दावा आज संजय राऊत यांनी केलाय। शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। अहमद पटेल आता नाहीत पण शिंदे त्यांना सुद्धा भेटले असंही राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या गाठीभेटीची सर्वाधिक माहिती मला आहे असाही दावा राऊतांचा आहे। काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होत्याची चर्चा होती, काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। तर संजय राऊत यांच्या दाव्यावरती बोलण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र नकार दिलेला आहे आणि मला या संदर्भात माहिती नाही अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला दिली आहे। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा संजय राऊत यांनी जो दावा केलाय त्याला दुजोरा दिलेला आहे। शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अशी चर्चा होती असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। सकाळी बोलताना असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडेच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा ही झाली होती। इथं बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात। आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती। तर संजय राऊत यांच्या दाव्याच्या नंतर खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे। संजय राऊत यांची होळीची भांग अजूनही उतरलेली दिसत नाही असं म्हस्केंनी म्हटलंय आणि शिंदे साहेबांवरच्या तिरस्कारापोटी राऊत अशा पद्धतीची विधानं करतायत असंही म्हस्के म्हणतायत। पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री या नात्याने शिंदे जर भेट घेत असतील तर यामध्ये गैर ते काय असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। आपल्याबरोबर नरेशजी म्हस्के आहेत, खासदार आहेत ते शिवसेनेचे ठाण्यातले। सर, आम्ही तुम्हाला सगळ्यात जवळचे समजतो एकनाथ शिंदे यांच्या। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहात। अशी काही घटना घडली होती का जे आरोप राऊतांनी केलेले आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे किंवा असं काही खरं झालं होतं का? संजय राऊत यांना कालची होळीची भांग उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण ते रोजच सकाळी भांग पितात आणि अशा काहीतरी पुड्या सोडतात की दिवसभर ते चर्चेत राहतील। त्यातलाच हा एक भाग असावा, कारण पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्वतः मला यातलं काही माहिती नाही हे वक्तव्य केलेलं आहे। ज्या माणसाची योग्यता आहे त्याच्याच मागे इतर पक्ष लागतात की आमच्या सोबत ये म्हणून, तो मुख्यमंत्री हो। तुम्हाला हे माहीत होतं तरीही एकनाथ शिंदे साहेबांना आपण शिवसेना नेता केलात, नगरविकास मंत्री केलात, तुम्ही घाबरत होतात का एकनाथ शिंदे साहेबांना? मी एवढा मोठा नेता आहे, मी मोठा संपादक आहे, पण मला कोण विचारतच नाही पवारसाहेब सोडून। हे जो काही मत्सर आहे, जो काही तिरस्कार आहे, त्याच्या पोटी ही सर्व वक्तव्ये तुमच्या तोंडी आलेली आहेत। असं काही खरंच घडलं होतं की यामध्ये किती तथ्य आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी जर निर्णय घेतला असता तर त्यांना आडवं येणाऱ्याची हिंमत तरी कुणाच्यात नव्हती आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे। पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या सातारा जिल्ह्यातले होते, ते मुख्यमंत्री होते, ठाण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित होते, क्लस्टरसारखा निर्णय होता आणि त्यामुळे काही ठाण्यातली कामं करून घेण्याकरता, महाराष्ट्रातली कामं करून घेण्याकरता ॲज अ विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना त्यांच्याशी जावं लागत होतं, विषय मांडावे लागत होते। स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा सकाळी सांगितलेलं की मला यातलं काही माहिती नाही। त्यामुळे अशा एखाद्या नेत्यावर दुसरं काही मिळालं नाही तर अशा पद्धतीने आरोप करतात। सोबतच अंबादास दानवे यांनी देखील असं म्हटलेलं आहे की तुमचं सरकार विकासाचं आहे की भ्रष्टाचाराचं हे एकदा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावं। अंबादास दानवे लोकसभेला त्यांची काय भूमिका होती? देवा मला पाव तुला बिस्किट, लोकसभेचं तिकीट द्या आणि थांबा ना, 2-3 महिने थांबा, मग कळेल त्यांची भूमिका काय आहे ती।
एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। राऊतांनी आरोप केलेले आहेत, त्याच्यावर आता अनेक ठिकाणी राजकीय प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। तर राऊतांच्या बोलण्याकडे आमचं आणि राज्याचं सुद्धा लक्ष नाही आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आणि राज्यासमोर विकासाचे अनेक प्रश्न शिल्लक आहेत असंही बावनकुळे म्हणाले आहे। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते, अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेटही झाली होती। अहमद पटेल आज ते सांगायला नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती पहाटेच्या वेळेला दिल्लीत। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्यासमोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।